तर या स्पर्धेसाठी इथे उपस्थित आहेत शांताराम कुंजीरकर प्रज्ञा मुलीचे यांना आमच्या मंडळाच्या वतीनं एक छोटीशी पुष्पमालिका दिली जाते। त्यांचा सत्कार करतील काशीनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे। त्याचप्रमाणे नवगाव आगरी समाज उपाध्यक्ष आदरणीय मनोजी भोईर आपण देखील त्यासाठी कृपया आपण व्यासपीठावर यायचं। तर आमच्या विनंतीला मान देऊन हरामोली गावचे अनिलजी कमाने येथे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार करतील। मदन भोईर यांना विनंती करतोय की अनिलजी कमाने यांचा सत्कार करायचा आहे। आमच्या मंडळाच्या वतीने एक छोटीशी पुष्पमालिका दिली जात आहे। जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी। धन्यवाद। भरघोस देणगी आल्याबद्दल मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहे। तसेच शांताराम कुंजीरकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 250 रुपये अशी भरघोस देणगी आल्याबद्दल मंडळ सदस्य ऋणी आहे। कुठली पण तर खानापोली संघाचा जे हनुमान खानापोली संघाचा खेळाडू प्रतिनिधी कोच कोणी असेल तर इथे माईकला संपर्क साधायचा आहे। नाहीतर आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही याची नोंद घ्या, कारण आपण जवळचा संघ आहे, आपण इथे उपस्थिती पाहिजे आपली। या लवकर आपला कोण कर्णधार प्रतिनिधी असेल तर इथे समालोचन कक्षामध्ये भेटून जायचं आहे। ज्या संघाला पुढचा सामना खेळण्यासाठी पुकार दिले गेलाय त्या दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे। पुन्हा एकदा सूचना देतो, परंतु वेळ दिली जाणार नाही। चिंचवाडी बोलली पंचतन जयंत मोरे आपल्याला पहिला पुकार घेऊन बराच वेळ झालाय। त्याचप्रमाणे नांदगाव मजगाव पंचक्रोशी कबड्डीचे अध्यक्ष सन्माननीय मिथुनजी भोईर आपण देखील कुठे असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं। मैदानावरती आपण सकाळी गावदेवी वडवली संघाचा 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला सगळे जातात रिक्त असते माघारी परतल्यानंतर गुरुमौली आदाट या संघाकडून आपण पातळी चढाई त्याच्यासाठी बोनस ऑन आहे। आपण पाहिलं तर दोन्ही संघ तुलेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन तगडे संघ, दोन मोठे संघ या स्पर्धेची खऱ्या अर्थानं या मैदानावरती सुरुवात करत आहेत। त्याच्यानंतर देखील आपण या मैदानावरती त्यांचा सामना आपण दिलेला तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा तुम्ही सूचना करतोय की आपण तयारी करून या ठिकाणी गावदेवी वडवली संघाकडून सकाळी मैदानावरती आपण पाहतोय 2 नंबरची जर्सी परिधान केलेला गुरुमौली आकाश या संघाचा चढाई पाहताना आपण मैदानावरती त्याची चढाई पाहतो। अपील करतो अमर्ष निलेश वारगे यांच्याकडून आमच्या मंडळाला 151 रुपयाची भरघोस देणगी आल्याबद्दल मंडळाच्या
जवळ असून आलो किती जवळ काय माहिती नक्कीच सुंदर पकड आपल्याला गुरु नारुडी आता या संघाच्या पाहायला मिळते. एक सारी खेळ नक्कीच सुरुवातीच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला अंतिम संघापर्यंत पाहिजे खेळ दोन्ही संघ पहिल्या संघामध्ये खेळतात. आपण आघाड्या संघाकडे जर पाहिलं तर काही नवोदित खेळाडूंना देखील या संघामध्ये संधी मिळाली आणि आपण थोडासा बदल संघामध्ये करण्यात आला. अशा पद्धतीचा खेळ या दोन संघांकडून अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ आपण पाहिलं तर दिलेबल आहे. दोन्ही संघांकडे चांगला खेळ आहे. गुरुमौली आधार या संघाकडून जो वारंवार चढाई करतो आणि आतापर्यंत खूप चांगला खेळ संघासाठी या मैदानावरती केला. यावेळेला मात्र अतिशय संत आणि सावध खेळ करतो. यावेळेला रिक्तस्थ माघारी करतो. सावधी विरोधी संघाचा सामनाची प्रयत्न होता. मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला. यावेळेला विष्णू वाघमारे यांच्याकडून आमच्या मंडळाला 105 रुपये अशी भरघोस देणगी आल्याबद्दल मंडळ त्यांचं 77 रुपये आहे. धन्यवाद. तर कोरडापोली गावचे संजय म्हात्रेकडे प्रेक्षकांमध्ये असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आपण. संजय म्हात्रे या. ग्रामस्थ मंडळी उंदरगाव कोंडांबोली यांच्या संयुक्त विद्यमाने जय हनुमान क्रीडा मंडळ उंदरगाव कोंडांबोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य दिव्य ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही तालुका क्रीडा मंडळ ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी वडवली वर्सेस माऊली आधा. तर संदीप दामोदर मोकल याच्याकडून आमच्या मंडळाला 501 रुपये अशी भरघोस देणगी आल्याबद्दल मंडळ त्यांचे 77 रुपये आहे. मूर्तिकार आहेत मित्रांनो ते. धन्यवाद. तर खारंबोली गावचे गणपत गोसावी पुढे प्रेक्षकांमध्ये असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था आमच्या मंडळाने केलेली आहे. या ठिकाणी आमच्या नवगावचे अध्यक्ष माननीय श्री भालचंद्र पाटील आपण पुढे प्रेक्षकांमध्ये असाल तर या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. भरली ना मग ती पावती देते ना. मी आता लावत घेता नंदी मला सांग फक्त वादळली झालं. आमच्या खारंबोली येथे श्री गणपत गोसावी आमच्या मंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित त्यांना आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील मुकेश पाटील. धन्यवाद. या कबड्डी स्पर्धेसाठी
मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंद पाटील यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि मी विनंती करतोय आदरणीय मदनजी भोयर आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय आनंद पाटील नवगाव वगैरे समाज अध्यक्ष यांच्या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संजयजी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी धनंजय नाईक आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित खानापुरीतील आदरणीय गणपती गोसावी यांच्याकडून या कबड्डी स्पर्धेसाठी 505 रुपयाची भरघोस देणारे मंडळ सदस्य धन्यवाद. या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित खानापुरीतील आदरणीय गणपती तर मैदानावरती या स्पर्धेचा हा पहिला सामना सुरू आहे. 502 बलाढ्य स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यानंतरच्या पुढे हा सामना सुरू आहे. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार चिंचमादा बोरली पंचतन वर्सेस जय हनुमान मोरे आपल्याला दुसरा पुकार मिळतोय. तिसरा पुकार दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची गोळी दिली नाही. याच्यानंतर प्रत्येक संघाने ही सामन्यासाठी दुसरा पुकार मैदानावरचा सामना जवळजवळ वर्सेस जय हनुमान मोरे आपल्याला दुसरा पुकार मिळतोय. तिसरा पुकार दिल्यानंतर कोणत्याही चला पंचांनी जो निर्णय दिलाय आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याचशा स्पर्धा खेळता बरेचसे दौरे आपण रायगड जिल्ह्यातले करता परंतु एकदा का पंचांचा निर्णय झाला त्याच्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आपण कितीही मैदानावरती बोललो वाद केला कोणत्याही परिस्थितीत निर्णय चेंज होत नाही. मग कशासाठी आपण वेळ द्यायचा तो वेळ आपण खेळायला दिला तर खेळ मैदानावरचा चांगला होईल आणि तेच आपण करायचं आहे. कारण हे जे सगळे आजूबाजूला आपल्या बाहेर आले ते आपला फक्त मैदानावरचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. पण आपण ज्या गोष्टी मैदानावर करतोय कोणते जे वाईट कृत्य करतोय स्पर्धेला गालबोट लागेल असं कृत्य करतो याची चर्चा दुसऱ्या दिवशी नाक्यावर चालतं. तर ही चर्चा आपल्या खेळाची चालली तर नक्कीच आपलं नाव मोठं होईल गावाचं नाव मोठं होईल आणि आपला खेळ देखील सुधारेल. कारण आपल्याला माहिती आहे की ही 3 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे आणि आपण सर्वजण जाणता की ही 3 तालुकास्तरीय स्पर्धा कशासाठी सुरू झाली आहे. या सर्व गोष्टीची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा श्रीवर्धनसारख्या तालुक्यामध्ये रोहासारख्या तालुक्यामध्ये जेव्हा 3 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी जाताना एक लक्षात घ्या आपण जर वेळेमध्ये पोहोचलो तर आपल्या इथे संघ वेळेमध्ये पोहोचतील. आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संजयजी म्हात्रे यांच्याकडून देखील 151 रुपयाची भरघोस देणारे मंडळ सदस्य धन्यवाद. त्याचप्रमाणे कबड्डी स्पर्धा या तालुक्यामध्ये असते की मात्र आमचे जोसराम गावचे आदरणीय लक्ष्मणजी भुरे त्या ठिकाणी उपस्थित असतात. आज देखील या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आपण जर मैदानाच्या आजूबाजूला असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय लक्ष्मणजी भुरे आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सर्व कबड्डीच्या चाहत्यांसाठी देखील या ठिकाणी एक सुवर्ण संधी ठेवण्यात आलेली आहे. एक 10 रुपयाचं कूपन आहे ते खरेदी करायचं आणि ज्याच्यावरती आपल्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी आकर्षक बक्षीस या ठिकाणी दिली जाणार आहे. ज्याला कोणाला ही कूपन खरेदी करायची असतील त्यांनी येऊन हे कूपन घ्यायचे. मात्र 10 रुपये त्या कूपनसाठी खर्च आहे परंतु एक छान भेट आपण या मंडळाच्या माध्यमातून घरी घेऊन जाल लकी ड्रॉच्या माध्यमातून. तर मैदानावरचा सामना सुरू आहे तो जवळजवळ संपुष्टात आहे. पुढचा सामना आपण दिलाय बोरली पंचतन चिंचमाता बोरली पंचतन वर्सेस जय हनुमान मोरे. आपल्याला तिसरा पुकार मिळतो. आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आणि येऊन प्रवेशद्वारापाशी उभं राहायचं. आपल्याला फायनल कॉल मिळतोय. चिंचमाता बोरली पंचतन जय हनुमान मोरे आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मिळतोय. आपण मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी थांबायचं. आपल्याला माहिती आहे की आपला प्रवेश कशा पद्धतीने मैदानावरती घेतला जातोय. ज्या पद्धतीने पहिले 2 संघ प्रवेश करून या मैदानावरचा सामना खेळत आहेत
आपल्याला देखील तशाच पद्धतीनं आपलं देखील या ठिकाणी मैदानावरती स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे आदरणीय गणेशजी केवळ आपण देखील कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. हो दादा घे हा माहिती दादा पावती पण वाच बोलो दादा जरा बोलो 5 मिनिट ऋषिकेश कैलास होती सरपेच दिले पप्पा दिले आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी कैलासवासी ऋषिकेश सातत्कर यांच्या स्मरणार्थ देखील या ठिकाणी 200 रुपयाची भरभरून देण्याबद्दल सर्व धन्यवाद. चला दोन्ही संघांना पुढील सामना करण्यासाठी दोन्ही संघांना विनंती असेल पुढील सामना करण्यासाठी आपण प्रवेशद्वारापासून घेऊन थांबायचं आहे. ओम चिंचवडी बोर्डी पंचतन वर्सेस जयहनुमान मोरे दोन्ही संघांनी प्रवेशद्वारापासून येऊन थांबायचं आहे. मैदानावर तर चालू सामना संपतोय. दोन्ही संघांना फायनल बॉल आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय विजयजी मोरे यांच्याकडून देखील 151 रुपयाची भरघोस देणगी मंडळ पुरस्कार ओम चिंचवाडी बोर्डी पंचतन जयहनुमान मोरे आपल्याला फायनल बॉल मिळालेला आपण प्रवेशद्वारापाशी थांबायचं आहे. चला प्रवेशद्वार आपण रिकामं करायचं. तुम्ही प्रवेशद्वारापाशी उभं राहू नका कारण